नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थी मित्रांना केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये जॉब करायचा आहे अशांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। बघा, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। जवळपास 3700 पेक्षा अधिक जागांसाठीची भरती आलेली आहे। ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गुप्तचर विभागामध्ये कशा पद्धतीनं जॉब मिळणार आहे, पोस्ट कोणती आहे, त्याचबरोबर कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा आहेत, सिलेक्शन प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे, एज लिमिट काय आहे, परीक्षेची फी किती असणार आहे, परीक्षेचा सिलेबस कसा असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही जी भरती आहे या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, ही जी काही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आलेली आहे त्याच्यामध्ये पोस्ट आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड 2, त्यालाच एक्झिक्युटिव्ह असं देखील म्हटलेलं आहे। ग्रेड 2 ची ही पोस्ट आहे मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये बघा इथं किती जागा भरल्या जाणार आहेत, एकूण 3717 जागांसाठी जी भरती आहे। किती? 3717 जागांची भरती आहे। त्याच्यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा इथं उपलब्ध आहेत हे देखील तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं पाहायचंय की याच्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। कोणत्याही विद्यापीठातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याकडे मित्रांनो कॉम्प्युटरचं नॉलेज देखील असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? चला, आपल्याला आता पाहायचं आहे की या ठिकाणी एज लिमिट काय असणार आहे। तर एज लिमिट बघा 18 ते 27 वर्ष तुमचं एज असलं पाहिजे। आणि त्याचं जो कट ऑफ डेट आहे ती कट ऑफ डेट दिलेले आहे 10/8/2025 पर्यंत तुमचं एज जे आहे ते 18 ते 27 वर्ष असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जे काही गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्या गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपण ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्यामध्ये तुम्हाला त्याप्रमाणे एजमध्ये रिलॅक्सेशन देखील इथं देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता या तक्त्यामध्ये। त्याच नंतर आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये एग्जाम जे असणार आहे ते एग्जाम कशा पद्धतीने असणार आहे, त्या एग्जामचा सिलेबस काय आहे, एग्जामची स्कीम काय असणार आहे इथं दिलेला आहे। तर बघा, तुमची मित्रांनो एग्जाम जी आहे तिथली सिलेक्शन जी प्रोसिजर असणार आहे, 3 विभागामध्ये तुमची एग्जामचं जे काही क्रायटेरिया आहे तो विभागलेला आहे। त्याच्यामध्ये पहिला जो एग्जामचा क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत 100 मार्कासाठी। त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर असेल, जनरल स्टडीज, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, रिझनिंग आहे आणि इंग्लिश, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं विचारलेल्या आहे। प्रत्येक सेक्शनवरती तुम्हाला 20 क्वेश्चन विचारले जाणार आहेत। त्याच्यानंतर दुसरी जी काही डिव्हिजन आहे परीक्षेची त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत। त्यासाठी तुम्हाला 1 तासाचा टायमिंग दिलेला आहे आणि ते 50 मार्काला असणार आहे। आणि तिसरं जे असणार आहे ते तुमची इंटरव्ह्यू असणार आहे। इंटरव्ह्यू इथं तुमची मित्रांनो 100 मार्काचे असणार आहे। आलं का लक्षात? बघा, एक्झामचा सिलेबस लक्षात आलं का, एक्झामचं स्वरूप लक्षात आलं का तुमच्या बघा। आणि त्याच्यानंतर एक्झाम कोणकोणत्या सिटीमध्ये होणार आहे त्याचा देखील तक्ता दिलेला आहे मित्रांनो। ही जी काही भरती आहे ती ऑल ओव्हर इंडियामधून भरती होणार आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला तिथं बघा पूर्ण भारतभर जॉब करण्याची तुमची तयारी असली पाहिजे। आणि इथं लक्षात घ्या, इथं तुमची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। 1/4 मार्क हे तुमच्या चुकीच्या प्रत्येक उत्तराला कट केले जाणार आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट वगैरे सगळं होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाच्या काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेल्या आहेत त्या बघा। इम्पॉर्टंट डेट ज्या आहेत त्या परीक्षेचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते 19/7/2025 पासून सुरू झालेले आहे। आणि आपण याची जी काही ऑनलाईन फॉर्म आहेत ते 10/8/2025 पर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो। जर तुम्ही ई चलनाद्वारे पेमेंट न करता SBIच्या चलनाद्वारे पेमेंट केलं तर तुम्हाला 12/8/2025 पर्यंत
ते पेमेंट करायचं आहे मित्रांनो। शक्यतो ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन निवडा, म्हणजे तुमचं पेमेंट ही सेम डेला जाणार आहे। आपल्याला या परीक्षेसाठी अप्लाय करण्यासाठी तर वेबसाईट दिलेल्या आहेत, या महत्त्वाच्या वेबसाईट आहेत मित्रांनो। या वेबसाईट पाहायचं आहे आणि याच्यावरती जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे। आलं का लक्षात? इथं काय तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आलेले आहे। ज्यावेळेला तुम्ही अप्लाय करणार आहे, रजिस्ट्रेशन करणार आहे, त्यावेळेला तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे टाकायचा आहे। चुकीचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकायचा नाही। रजिस्ट्रेशन नंतर मित्रांनो तुम्हाला पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या डॉक्युमेंट विचारलेल्या आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तिथं तुम्हाला अपलोड करायच्या आहेत। सर्व डॉक्युमेंट मित्रांनो अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक्झामची जी काही फी आहे ती एक्झाम फी तुम्हाला इथं भरावं लागणार आहे। ऑल कॅन्डिडेटसाठी 550 रुपये एक्झाम फी आहे। मेल कॅन्डिडेट UR EWS आणि OBC कॅटेगरीतील कॅन्डिडेटला 650 रुपये इतकी एक्झाम फी असणार आहे। आलं का लक्षात? परीक्षेची फी देखील इथं कमी आहे मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पेमेंट जे आहे ते शक्यतो ऑनलाईन मोडनं करायचं आहे। ऑफलाईन मोडनं पेमेंट केलं तर तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये खूप सगळी कसरत करावी लागेल। त्यासाठी पेमेंट जे आहे ते 10/8/2025 पर्यंत करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म देखील तुम्हाला 10/8/2025 पर्यंत भरायचे आहेत। इथं काय मित्रांनो बेसिक इन्फॉर्मेशन दिलेले आहे। याच्यामध्ये बघा इथं आपल्याला काय अनेक्षरी 1 दिलेले आहे, त्याचबरोबर इथं की आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन देखील इथं देण्यात आलेलं आहे। या सर्व डिक्लेरेशन वगैरे जे आहे ते भरायचं आहे आणि आपल्याला फॉर्म भरत असताना हे स्कॅन करून तिथं अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तिथं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरणार आहे त्यावेळेला ऑनलाईन तुम्ही पेमेंट कराल, त्या पेमेंटची रिसिट देखील तुम्हाला प्रिंट करून हा जो ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो देखील फॉर्म प्रिंट करून ठेवायचा आहे। तर मित्रांनो बघा अतिशय चांगली भरती जी आहे ती केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये आलेली आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशांनी या ठिकाणी निश्चितच काय करायचं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो। तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या कमेंट करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।